नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. ट्रक चालक मालक संघटनेचा हिट अँड रन या कायद्याविरोधात आंदोलनाचा इशारा. नुकतंच केंद्र सरकारने हिट अँड रन विधेयक पास केलं आहे. या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरीही मिळाली आहे, ज्यामुळे आता कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या असून हा आता एक नवा कायदा बनला आहे. मात्र आता या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदींना देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. या कायद्यानुसार एखाद्या अपघातात व्यक्ती जर जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे. तसे न केल्यास त्याला 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. अशा अनेक कडक तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आल्या आहेत. सध्या हा नवीन कायदा आणल्यामुळे देशभरातील वाहने चालकांनी आणि ट्रक चालकांनी या कायद्याला विरोध दर्शवला आहे. सध्या या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. तसेच चालकांनी संप पुकारले आहेत. काही पेट्रोल पंपावर इंधन साठा न पोहोचल्याने पेट्रोल पंप बंद अवस्थेत पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता जोपर्यंत केंद्र सरकार पुन्हा या कायद्यामध्ये सुधारणा करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका चालकांनी घेतली आहे. तर या विरोधात चालक मालक संघटनेचे आरिफ खान यांनी 4 तारखेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी वाडा ब्युरो किरण दुबारे. जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान, भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. मी ही क्लिप बनवायचं खरं कारण असं आहे की पोलीस स्टेशनला आता ॲप्लिकेशन घ्यायला तयार नाहीत लोक. ठीक आहे ना, जर ज्यांना ऑनलाईन ॲप्लिकेशन देता येईल त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन पोलीस स्टेशनला स्थानिक लेवलला द्या. आणि नाही नसेल घेत तर प्रत्येकाला सांगा, आता ही गाडी खाजगी गाडी असो मोटरसायकल असो हे प्रत्येकासाठी कायदा आहे. तर त्याच्यामुळं काय करा की सगळ्यांना विनंती करा, गाड्या रोडवर आणू नका, हानमार कोणाला करू नका, रोडला गाड्या आडव्या लावायच्या नाहीत आणि स्वतःहून गाडी घेऊन उतरायचं नाही. मी सगळ्या ड्रायव्हर चालक मालकांना आणि सगळ्यांना विनंती करतोय, ट्रान्सपोर्टवाल्यांना सुद्धा, कारखानदारांना सुद्धा, व्यापारी असोसिएशनला सुद्धा, की गाड्या 4 तारखेला भरूच नका. गाड्या आपापल्या घरी ठेवा. रोड जाम करायची वेळ येण्यापेक्षा आपणच गाड्या घरी लावूया, कारण रोड जाम कोणाचा करायचा तर आपल्याच माणसांचा करायचा आहे. ठीक आहे ना. तर हे मोटरसायकल पासनं खाजगी गाड्या, घरच्या गाड्या, ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हलर, परमिटवाल्या गाड्या, मोटरसायकल रिक्षावाल्यांना सुद्धा हा कायदा लागू झालेला आहे. 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड, त्याला जामीन सुद्धा नाहीये. तर सगळ्यांना आता जर पोलीस स्टेशनला तुमचं ॲप्लिकेशन घेत नसतील तर त्यांना ऑनलाईन करा आणि जर घेत नसली तरी सोडून द्या. गाड्या स्वतः उतरू नका रोडवर. ठीक आहे ना. तर आधी कुठल्याही परिस्थितीत 4 तारखेला रात्री 3 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून 4 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत गॅस, काय दूध असो, तरकारी असो, अजिबात कुठं काढायची नाही. ठीक आहे ना. आणि काय अडचण आली तर नंबर सांगतोय, नंबर लिहून घ्या, 8600687923. तर हा नंबर सगळीकडे फॉरवर्ड करा. ही क्लिप सगळीकडे फॉरवर्ड करा. दिवस राहिले थोडे, जास्तीत जास्त फॉरवर्ड झालं पाहिजे प्रत्येक ड्रायव्हर चालक मालकापर्यंत आणि प्रत्येक ग्रुपला गेलं पाहिजे. ठीक आहे ना. तर मेहरबानी करा, रोडवर गाड्या उभ्या करू नका. केस घेत नसतील, ऍप्लिकेशन घेत नसतील पोलीस स्टेशनला तर डायरेक्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन द्या. तिथं शहाण्या माणसाजवळ जा. आपल्याला येत नसेल तर एखाद्याला माहिती काढून घ्या आणि तिथल्या माणसांजवळ हे ऍप्लिकेशन त्यांना ऑनलाईन करायला लावा. ठीक आहे ना. सत्यमेव जयचे, आपला विजय होणारच आहे. कायदा मागं जायलाच पाहिजे. जय हिंद मित्रांनो.